This is today's Ayurveda platform. It is a pre-recorded session. नमस्कार, मी डॉक्टर दीपांजली राजाराम जाधव. आज आपण तिसरा अध्याय बघू, आरगवधी अध्याय. तर दुसऱ्या अध्यायामध्ये अपामार्ग तंडुलियामध्ये त्यांनी स्पेसिफिकली अभ्यंतर शोधनासाठी जी द्रव्य वापरली जातात ती सांगितली. आरगवधी अध्यायामध्ये त्यांनी स्पेसिफिकली बहिर्परिमार्जनचे ड्रग सांगितले. बहिर्परिमार्जन टीकामध्ये चक्रपाणी म्हणतात, द्विविधम ही भेषजम अंतःपरिमार्जनम बहिर्परिमार्जनम च तत्र अपामार्ग तंडुलियेन पंचकर्म यवागुर उपमंतम अंतःपरिमार्जनम अभिधायाम विशिष्टम बहिर्परिमार्जनम प्रलेप आद्य आरगवधीये अनाह अथातो आरगवधीयम अध्यायम इत्यादी. याचाच अर्थ काय? दोन पद्धतीची औषधं असतात, अंतःपरिमार्जन आणि बहिर्परिमार्जन. त्यापैकी अपामार्ग तंडुलियामध्ये पंचकर्माची यवागु रूपात अंतःपरिमार्जनसाठी जी काही औषधं वापरली जातात ती सांगितल्यात. बहिर्परिमार्जनसाठी आचार्य चरकांनी आरगवधी ही अध्याय सांगितला. देर आर टू टाइप्स ऑफ मेडिसिन्स, अंतःपरिमार्जन and बहिर्परिमार्जन. In Apamarga Tandulya Adhyay, Charaka has told the internal or antahaparimarjana drugs which can be used in Panchakarma time, and for Bahirparimarjana Chikitsa specifically Charak has told this Aragvadhiya or Aragvadadiya Adhyay. So let's start. या अध्यायामध्ये त्यांनी टोटल 32 टाईपचे लेप सांगितले. 32 टाईपचे लेप सांगितले. तर या अध्यायामधूनही आपल्याला शॉर्ट एसेच येऊ शकतो. ओनली शॉर्ट एसे फ्रॉम दिस चॅप्टर. सो व्हॉट विल बी द शॉर्ट एसे? सिद्धार कुष्ठ योग, एक्सप्लेन सिद्धार कुष्ठ योग. लाईक दिस शॉर्ट एसे विल कम. बाय हार्ट ॲज मच ॲज यू कॅन. जेवढे बाय हार्ट करू शकता तेवढे बाय हार्ट करा. तर 32 लेप कुठले कुठले? आरगवध आपण चालू करू एक एक. आरगवध, एडगज, एडगज म्हणजे चक्रमर्द, करंज, वासा, गुडुची, मदनफल, हरिद्र आणि दारुहरिद्र. हरिद्रे म्हणजे हरिद्र आणि दारुहरिद्र दोन्ही. हा पहिला. श्वाह, देन सुराह, सुराह म्हणजे देवदारू. त्याच्यानंतर खदीर, धव, निंब, विडंग, करवीरत्वक हा दुसरा. त्याच्यानंतर भुर्जपत्र किंवा ग्रंथिश्च भोर्जो. त्याच्यानंतर लशुण, शिरीष, लोम, गुग्गुलू आणि कृष्णगंधा. कृष्णगंधा, तुळस हा तिसरा लेप. चौथा फाणिज्यक. फाणिज्यक इट इज ऑल्सो वन टाइप ऑफ तुलसी. वत्सक, सप्तपर्णी, पीलू, कुष्ठ आणि चमेली. चमेली, चमेली दिस इज फोर्थ लेपा. नेक्स्ट फिफ्थ इज वचा, हरेण्युक, त्रिवृत्त, निकुंभ, भल्लातक, गैरिक आणि अंजना. हे जे ड्रग्स आहेत ते ड्रग्स तुम्हाला नावं बाय हार्ट करावी लागतील. You will study each and every drug in your second phase. But till for first year, up to the end of first year, you have to by heart all the names. All the drugs you will study in second year in detail. सहावा लेप, sixth, मनशीला, गृहधूम, येला, काशिस, लोध्र, अर्जुना, मुस्ता and सर्जा. Seventh लेपा, कुष्ठ, then दारुहरिद्रा. दारू जे पहिले 6 लेप सांगितलेत. यू हॅव टू प्रिपेअर दी चूर्णा, देन यू हॅव टू डू दी भावना फॉर गोपित्ता अंटिल इट बिकम्स दी येलो कलर. देन यू हॅव टू ॲड दी मरीचतैला, सॉरी सर्षपतैला, and you have to apply it on the kushtha. You have to apply it on the kushtha. Next, 7th, कुष्ठ, हरिद्रा, दारुहरिद्रा, सुरसा, पटोला, निंब, अश्वगंधा, देवदारू, शिग्रू, then तुंबुरू, चोरपुष्पी, etc. You have drugs you have to take in equal quantity. You have to prepare the churna, mix that churna in the takra, and after that you have to again mix it with you have to mix it with takra, sorry. Then the patient who has abhyanga, who has completed his abhyanga with sarshapataila, you have to apply it. This lepa specifically helps for a kandu, pidaka, kotha,
अँड महाकुष्ठ अँड शोफा. 8वा जो लेप आहे कुष्ठ, अमृता, संग, दारुहरिद्रा, कसिस, कंपिल्लक, मुस्ता, लोद्र, सौगंधिक, सर्जरस, विडंग, मनशिला, हरताळ, कनेरमूल. इक्वल क्वांटिटीमध्ये घेऊन चूर्ण त्याच्या करा आणि सरसप तेलाचं जे अभ्यंग झालेलं आहे त्या व्यक्तीवरती अवचूर्णन करण्यासाठी त्याचा प्रयोग करा. अवचूर्णन म्हणजे त्याच्या अंगावरती आपण कसं हातात पॉन्ड्सची पावडर घेऊन रोज आपल्या तोंडाला लावतो आपण पॉन्ड्सची पावडर, तशा पद्धतीने पेशंटच्या अंगावरती अवचूर्णन करायचं त्याचं. हे दद्रू, कंडू, किटीभाणी, पामा, विचर्चिका कुष्ठसाठी हे स्पेसिफिकली हेल्पफुल आहे. नेक्स्ट मनशिला, हरताळ, मरीच, तैल, दॅट इज सर्षप तैल. You have to prepare the pradeha with the help of this. It is kusthahara. Next tuttha, vidanga. One second. तुत्थ, विडंग, मरीच, कुष्ठ, लोद्र, मनशिला. You have to mix it and prepare the pradeha. Use it. Then rasanjana, then edgaja mixed with kapitharasa. You have to prepare the pralepa and you have to apply it on the kushthrogi. Pradeha, pralepa, these are the types of lepa. Next karanja, bija, chakramarda bija and kushtha. You have to mix it finely with gomutra. You prepare the pradeha and you have to apply it on the kushthrogi. Next हरिद्रा, दारुहरिद्रा, उभे हरिद्रे. उभे 2 हरिद्रा. हरिद्रा, दारुहरिद्रा, कूटज बीज, करंज बीज, चमेली, then कनेर, heartwood, specifically heartwood of कनेर, then twak of कनेर mixed with tila. You have to make the kshara and prepare the churna. Mixed this churna with gomutra and apply it. नेक्स्ट मनशिला, कूटजत्वक, कुष्ठ, धातू कासिस, चक्रमर्द, करंजबीज, कनेर ह्यांचं चूर्ण एक कर्ष घेऊन एक आढक तुषोदक किंवा एक आढक तुषोदक किंवा एक आढक पलास मूल सोरस बरोबर त्याचा पाक करायचा. ते अवलेह झालं की त्याचा लेपच्या स्वरूपात पेशंटवरती प्रयोग करायचा. नेक्स्ट अमलतास किंवा आरगवत. अमलतास म्हणजेच आरगवत. काकामाची, कनेर लीफ mixed finely powdered and mixed with takra and you have to apply it on the kushthrogi. 16वा लेप कोल, कुलत्थ, सुरदारू, देन रासना. सुरदारू म्हणजे देवदारू. रासना, माश, आतसी तैल, एरंडफल. फल मीन्स एरंडफल. कुष्ठ, वचा आणि यवचूर्ण मिक्स्ड विथ आम्लद्रव्य दॅट इज कांजी and तुषोदक. Make it in the form of lepa and apply it on the vata rogi specifically in hot